खड्डा वाकरायचो, तिथून आम्ही पाण्या पियाचं आणायचो. नाही पाणी भेटला तर मग मुली तिथं ठेवून द्यायच्या. नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आज आहे पालघर जिल्ह्यातील अगदी शेवटच्या गावात म्हणजे मातेरापाडा, जे गोराड ग्रामपंचायतच्या हद्दीत आहे. आपल्याला परमपूज्य नित्यानंद स्वामींची ही भूमी आहे. नित्यानंद स्वामींच्या एका भक्ताने इथली पाण्याची अडचण पाहिली आणि भरततिया साहेबांनी ती अडचण त्यांच्यापर्यंत पोचवली. तात्काळ त्यांनी भरततियांना मेसेज दिला, ह्या मंडळीचे एवढे हाल आहेत पाण्याचे आजपर्यंत, तर त्यांना काय करता येईल आपल्याला. भरतीने सांगितलं आपल्याला त्यांना सर बोरिंग मारून देण्यात येईल, आपण त्यांना पाण्याचा विषय सॉल्व्ह करू शकतो. तात्काळ ते बोलले, तात्काळ तुम्ही जा, तुमचं काय असेल ते देईन मी. पण त्यांनी नाव सांगण्यास मनाई केली आहे, कारण हे जे मिळालं आहे त्यांना नित्यानंद बाबांच्याच मुळे मिळालं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते कुठेही देताना कधीही त्यांचं नाव सांगत नाही. बोरिंग मारताना आम्ही जे ओपनिंग केलं, नारळ फोडला आपण, तर माझा मुलगा हा स्वराज ह्याच्या हस्ते फोडला. कारण का, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. नित्यानंद बाबांना, परमपूज्य नित्यानंद बाबांना लहान मुलं खूप आवडायची आणि ह्या चिंटूच्या हस्ते आमच्या नारळ फोडला आणि तिथे भरमसाठ पाणी लागलं. आणि ह्या गावकऱ्यांच्या मेहनतीने सगळ्यांनी ही पाण्याची टाकी बसवली बघा. त्याच्यावर त्या गावकऱ्यांनीच लिहिलं की श्री नित्यानंद पिण्याचे पाणी, भगवान नित्यानंद पिण्याचे पाणी, असं टाकीवर लिहिलंय. एक हयात गेली साधारणतः ह्या मातेरापाड्याचा आणि गोराडचा पाण्याचा प्रश्न आहे. त्या महिला विहिरीवर लांबून, बोरिंगवर लांबून, मुलीबाळी इथून तिथून पाणी आणून किंवा नदीवर जाऊन, तानसा नदी फार 2-1 किलोमीटर अंतरावर, तिथून पाणी आणून कसं तरी प्यायचं पाणी, कपडे धुवायचं पाणी, असा काहीतरी गुजारा करत होती. पण आता त्यांचा कायमचा प्रश्न ह्या नित्यानंद बाबांच्या भक्त मंडळीने आणि भरततिया यांच्यामुळे किंवा बंटी असेल, हे सगळं गोताळा बाबांचा यांच्यामुळे प्रश्न सॉल्व्ह आहे हा पाण्याचा तुमचा. आणि आता काय झालं, आता म्हणजे आमचे 2 पिढ्या अशा गेल्या पाण्यावरची. म्हणजे आम्हाला पहिले गावातून पाणी लागायचं, आणि खड्ड्यातून म्हणजे असा खड्डा वाकरायचो, तिथून आम्ही पाण्या पियाचं आणायचो. नंतर परसा चिकित्साने आम्हाला विहीर दिली, तर ती पण आटते. मग आम्ही इकडून तिकडून रात्री 2 वाजता नंबर लावायचा विहिरीवर, आणि विहिरीतून नंबर लावून पाणी आणायचो. तर मग आता म्हणजे भाऊ आलं, त्यांना मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, तर ते आलं आणि त्याही 3 टँकर आम्हाला पाणी दिला. आणि मग नंतर सांगायला लागलं का ताई तुमचा एकदाच मॅटर सॉल्व्ह करून टाकतो, आम्ही तुम्हाला बोरिंग मारून देतो. तर म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने आणि बाबांच्या कृपेने आम्हाला बोरिंग मारून भेटली आणि आमच्या पाण्याची सोय झाली. म्हणजे तुमचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न निघून गेला. काय सांगाल तुम्ही या पुढे? त्यांचे आम्ही म्हणजे आम्हाला बोरिंग दिले, एवढे दिवस त्यांचे आम्ही खूप आभार मानते. म्हणजे असं एवढे दिवस तुमचा पाण्याचा प्रश्न होता, तुम्ही स्वतः डोक्यावर लांबून काय सांगाल? रात्री आम्हाला जायला लागायचं विहिरीवर, थोडा एवढला करून पाणी भरायचं आम्ही विहिरीवर. भेटला तर भेटला, नाही तर ठेवायची. दुपारचे किती पण 2 वाजे 1:30 वाजे कधी पण जायला लागायचं विहिरीवर. भेटला तर भेटला, जरा करून भरायचं. एवढं उन्हाने मे महिन्यात आमच्या महिलांचा म्हणजे खूप म्हणजे डोक्यावरचं म्हणजे ताण झाले असं बरा झाला असं आम्हाला. मित्रांनो, 2026 सुरू आहे आता. तर ताई काय सांगतात माहिती काय, एवढा म्हणजे त्यांच्या भाषेत, आपल्या भाषेत, मराठी भाषेत, गावठी भाषेत एवढ्याला पाणी मिळायचं, म्हणजे खरोखर तेवढं पाणी मिळायचं. आणि ते जमा करून अंड्यात भरून त्या घरी आणायच्या महिला. आणि मला ताई या ना, या पुढे ना, आजी साधारणतः 1 पिढी गेली तुमच्या पाण्याचे असे झाले होते, कोणी तुमच्याकडे लक्ष दिले नाही. पण पाणी चालू करून दाखवतात ते. काय सांगाल तुम्ही? पहिला आम्हाला पाण्याचा जाम हाल होते. बरं, आता तुम्ही आगे आम्हाला बोलून दिली तर आमचं आता जरा, पहिला आम्ही गावात विहिरीवर जायचो पाणी आणायला. आता आम्हाला इथं बोलून दिली रात्री 3 वाजता उठून जायला लागला. ताई आम्ही आलो नाही, आम्ही भरततियाने फक्त मेसेज त्या बाबांच्या भक्ता पण पोचवला आणि त्यांनी तात्काळ सांगितलं की ते असे आलेत आपल्या माणसांचे, बाबांच्या भक्तांचे, तर त्यांना तात्काळ बोरिंग मारून द्या. आणि ते काम सुरुवात केलं. काय सांगाल तुम्ही या पुढे? याला पुढे या ना, काय सांगाल तुम्ही? किती वाजता यायच्या पाण्याला? आम्ही रात्रीचे 1-2 वाजता 12 वाजता जायचो, नंबर लावायचं. नाही पाणी भेटला तर मग दुडी तिथं ठेवून द्यायच्या, घरी यायचा. नंतर मग परत जायचं विहिरीवर. नाही तर मग दुपारचे 1-2 वाजेपर्यंत पाणी भरायचं, उन्हात आणा.
नाही नंबर लागला, नाही पाणी भेटला, मग तिथं सावलीत थोडा टाइम बसायचं, नंतर मग गुड घेऊन यायचं. सासला का थोडासा भरून साचला आणायचं डबक्यात, मग पाणी भरून यायचं घेऊन. तुमच्याकडे मित्रांनो, नाही आम्ही बोला. नदीवर जायला लागायचं तिकडे, त्या गावात एरियावर जायला लागायचं, मग तिथून पाणी घेऊन यायचो आम्ही. मित्रांनो, बाबा परमपूज्य नित्यानंद स्वामी हा दिसताना सर्वसाधारण माणूस दिसायचा. बाबा लंगोटी नेसायचे. बाबांना प्रश्न कोणतरी विचारला होता, मला अचूक माहिती नाही, बाबा तुम्ही लंगोटी का नेसता? तर बाबांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, बाबा अशिक्षित होते. बाबा म्हणाले होते की लंगोटीला खिसा नसतो. याचा अर्थ तुम्हाला देखील कळला असेल. तर बाबांचे भक्त बाबांच्या रूपात आज येऊन कार्य करतात आणि भरत तियासारखा हा ग्राउंडला जाऊन काम करतो. पूर्ण जिथे पाणी नसेल, कोणाला जेवण नसेल, कोणाला कपडे नसतील, कोणाला शाळेमध्ये छत्र्या असतील, चपला असतील, हा सगळं काम भरत तिया करतो. भरत तियाचा डिस्प्लेला मी नंबर देणार आहे. जर परिसरामध्ये कोणाला गरज लागली तर तुम्ही त्या फोनवर कॉन्टॅक्ट करा आणि भरत तियाशी संपर्क करा. भरत तिया काय सांगाल तुम्ही आज हा निरोप बाबांपर्यंतच पोहोचवला आणि त्यांची नाही, यांनी मला जेव्हा सांगितलं, म्हणजे 2-3 वर्षापासून मी इकडे येतो आणि यांना पाण्याची मदत करतो, पण यावेळेला मला पण असं वाटलं की यांचं हे काम पूर्ण कायमस्वरूपी प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं. आणि महत्त्वाचं म्हणजे नित्यानंद महाराज ज्या वेळेला या परिसरात आले ना, तर त्यांनी अकलोलीमध्ये, वज्रेश्वरीमध्ये आणि गणेशपुरीमध्ये खूप लोकांसाठी पहिला विहिरी बांधल्या. आणि का म्हणजे बाबांना पण माहिती आज झालं की इकडच्या लोकांना पाण्याची टंचाई आहे, त्यामुळे खूप साऱ्या त्यांनी विहिरी बांधल्या आणि इकडच्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आणि शाळा बांधली, हॉस्पिटल बांधले. तर नित्यानंद बाबांनी जे कार्य पुढे चालू केलेलं त्याच कार्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे. कारण आपल्याला नवीन कुठलंही काम करायचं नाही. जे मूलभूत गरजा आहेत माणसाच्या, ज्या मुलांना, शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, जी पण गरज असेल ती आपण करू शकत असेल तर आपण प्रयत्न करतोय. मित्रांनो, भरत यांनी सांगितलं बाबा आले त्यावेळेस त्यांनी पाण्याची सोय केली लोकांना. बाबा जादूगर होते का? नव्हते. बाबा अशिक्षित होते, परंतु बाबांनी पहिल्यांदा शाळा बांधली, सरकारी दवाखाना बांधला, बाबांनी धर्मशाळा बांधली यात्रे करून येण्यासाठी. बाबांनी बालभोजन सुरू केलं, उपाशाला अन्नदान, आणि हेच काम त्यांच्या भक्तांनी, भक्त मंडळांनी चालू ठेवलंय. एवढंच सांगू इच्छितो. नित्यानंद भगवान की जय. धन्यवाद.